नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण सोयाबीनची भाजी बनवूया. तर त्यासाठी बघा मी 15 मिनटं अगोदरच सोयाबीन भिजायला टाकलेत, अगदी छान स्वच्छ असे धुवून. आणि कांदा, टोमॅटो, सोयाबीन कट करून घेतले. ते मोठ्या साईजचे होते म्हणून कट करून घेतले. त्यामध्ये छोट्या साईजचे सुद्धा मिळतात, ते कट नाही केले तरी चालतात. तर बघा मी इथे लसूण, कोथिंबीर, आल्याचा तुकडा आणि धण्याची पावडर असं एकत्र करून बारीक कूट करून घेतलं आहे. त्याचा मसाला करून घेतला आहे. आणि कढईमध्ये अगदी 2 पळी तेल टाकून, तेल तापल्यानंतर जिरी मोहरीचा तडका दिला. नंतर त्यावर छान असा कांदा फ्राय करून घेतला. ही भाजी आपल्याला टिफिनवर द्यायला, मुलांना किंवा जे व्यायाम करतात त्यांना प्रोटीन म्हणून ही भाजी खूप चांगली आहे. कांदा थोडा परतून झाल्यानंतर त्यावर टमॅटोसुद्धा थोडे नरम करायला टाकून दिले. नंतर आपण जो कूट केलेला होता मसाल्याचा, आलं, लसूण, कोथिंबीर आणि धण्याची पावडर, ते सुद्धा त्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं. आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला किती तिखट हवं आहे, किती आपण फिक्कं खातो त्यानुसार त्यामध्ये घरगुती तिखट म्हणजे घरगुती मसाला टाकून घ्यायचा, थोडी हळद टाकून घ्यायची आणि छान एकजीव करून घ्यायचं. म्हणजे टोमॅटोही नरम होतं, मसालाही छान शिजतो. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत पूर्ण पाणी आटू द्यायचं. नंतर त्याच मसाल्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. म्हणजे आपण जेव्हा त्यामध्ये सोयाबीन टाकतो त्यामध्ये म्हणजे पूर्ण सोयाबीनमध्ये मसाला आणि मीठ छान असं मुरून जातं. तर बघा इथे मीठ टाकल्यानंतर थोडं अगदी पाणी टाकून घ्यायचं आणि एक उकळी येऊ द्यायची. आणि आपण कट केलेले सोयाबीन त्यामध्ये सोडून द्यायचे आणि छान एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. वरतून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. अगदी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा आपण डाएट करत असाल तर असे सोया चंक खायला खूप भारी लागतात. तर अशा प्रकारे आपली भाजी इथं भाकरीसोबत खायला तयार झालेली आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.